रत्नागिरी जिल्ह्यातल्या पावसाचा जोर मध्यरात्रीपासून या ठिकाणी ओसरला असला तरी राजापुरात या ठिकाणी पुराचा वेढा जो आहे तो अद्याप कायम असलेला पाहायला मिळतोय। आपण सध्या राजापूर बाजारपेठेमध्ये आहोत आणि सध्या जव्हार चौकामध्ये या ठिकाणी अद्यापही अर्जुना आणि कोदावली या नद्यांना पूर आलेला पाहायला मिळतो। तुम्ही बघू शकता की या ठिकाणची परिस्थिती अजूनही या दोन नद्या ज्या आहेत त्या इशारा पातळीच्या वरती या ठिकाणी वाहताना पाहायला मिळत आहेत। आज देखील हवामान खात्यानं या ठिकाणी ऑरेंज अलर्ट रत्नागिरी जिल्ह्यासाठी दिलेला पाहायला मिळतोय आणि जवळपास या दोन नद्यांना आलेल्या पुरामुळे काल मध्यरात्री या ठिकाणी मोठ्या पद्धतीनं राजापूर बाजारपेठेमध्ये या ठिकाणी पाणी आलेलं होतं। अजूनही या पाण्याचा वेढा जो आहे तो कायम असलेला पाहायला मिळतोय। जव्हार चौकाच्या इथपर्यंत या ठिकाणी सध्या पाणी आहे, मात्र रात्री यापेक्षा भीषण परिस्थिती होती। जव्हार चौकाच्या पुढे म्हणजेच शिवाजी पुतळ्यापर्यंत, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत हे पाणी आलेलं होतं। जवळपास या ठिकाणची जी राजापूरमधली जी व्यापारी पेठ आहे या व्यापारी पेठेमध्ये हे पाणी शिरलेलं होतं। जवळपास 6 ते 7 फुटांपर्यंत या ठिकाणी पाणी होतं आणि सध्या थोडा पावसाचा जोर ओसरल्यामुळे या ठिकाणचं पाणी जे आहे तो कमी झालेलं आहे। मात्र आता दुकानदार आपल्या दुकानाची या ठिकाणी साफसफाई करताना पाहायला मिळत आहेत। अजूनही धोका या ठिकाणी टळलेला नाहीये। पुराचा वेढा या ठिकाणी कायम आहे, मात्र व्यापाऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे ते सध्या न भरून येणारं असं आहे। मात्र आपल्या दुकानातला आलेला जो पुराबरोबरचा चिखल जो आहे तो या ठिकाणी साफसफाई करण्याचं काम जे आहे ते राजापूरच्या व्यापारी वर्गाकडून या ठिकाणी सुरू झालेलं पाहायला मिळत आहे। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।